नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार तिसऱ्यांदा 2019 साली निवडून आलं खरं, पण संपूर्ण बहुमताच्या अभावात। आता हे सरकार जवळपास 2 वर्ष पूर्ण करून चुकलेलं आहे आणि पुन्हा एकदा भविष्यातील हाका ऐकण्यासाठी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। हा विस्तार होताना महाराष्ट्रातल्या 3 खासदारांना डच्चू दिला जाईल मंत्रिपदावरून असं बोललं जात आहे। हे खासदार नक्की कोण? सध्या राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात हाच प्रश्न जो तो एकमेकांना विचारतोय। मोदी सध्या परदेश दौऱ्यावर गेलेले आहेत। पूर्वनियोजित घोषणेनुसार ते 29 जूनला भारतात परत येतील। ते परत आल्यानंतर मंत्रिमंडळात बदल होणार हे निश्चित आहे। भारतीय जनता पक्षातही नितीन नवीन नावाचे नवीन अध्यक्ष आले आहेत। हे अध्यक्ष तरुण आहेत। या अध्यक्षांच्या चमूमध्ये 40 वर्षांच्या आसपासची मंडळी यावीत असा पक्षाचा आग्रह आहे। खरोखरच अशाच पद्धतीची रचना झाली तर अनेक जुनी कोडं बाहेर येतील। कदाचित 40 ते 50% या वयोगटातले आणि काही अनुभवी असं देखील एक रसायन तयार केलं जाईल। ते रसायन तयार करताना कोणाला वगळलं जाईल आणि कोणाला घेतलं जाईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार भाजपच्या कार्यकारिणीच्या विस्ताराआधी होईल की नंतर हा प्रश्न आहे। भारतीय जनता पक्षात अशा प्रश्नांची उत्तरं केवळ 2 लोकांना माहीत असतात असं म्हणतात। एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे त्यांचे अभिन्न सहकारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। मोदी परदेशात गेलेले असताना अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला गेले आहेत। अशा वेळेला साधारणतः मंत्रिमंडळ विस्ताराची परवानगी आणि तारीख मागितली जाते असं म्हणतात। मोदी 29 जून रोजी भारतात परतल्यानंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही बोललं जात आहे। महाराष्ट्रातल्या 3 मंत्र्यांना जर नारळ देणार जाणार असेल तर हे मंत्री नेमके कोण आहेत? आणि अर्थातच या प्रश्नाची उत्तरं केवळ आणि केवळ मोदी आणि अमित शहा यांनाच माहिती आहे। सध्या महाराष्ट्राचे 6 चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत। नितीन गडकरी जे सर्वदूर प्रसिद्ध आहेत, उत्तम रस्त्यांचं बांधकाम, उत्तम प्रशासन आणि संबंध देशामध्ये आमच्या मतदारसंघात रस्ते बांधा अशी जिथे विरोधी पक्षातही मोठी मागणी असते, त्यामुळे लोकप्रिय असलेले नितीन गडकरी हे महत्त्वाचे मंत्री। ट्रेड आणि कॉमर्ससारख्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संबंध असलेल्या खात्याची जबाबदारी सांभाळणारे मुंबईचे पीयूष गोयल हेही तितकेच महत्त्वाचे मंत्री। भारतीय जनता पक्षाकडे एक 3रं मंत्रिपदही आहे जे रक्षा खडसे यांना राज्यमंत्री म्हणून दिलं गेलेलं आहे। आता रक्षा खडसे यांना हे मंत्रिपद ठेवलं जातं का वेगळा निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। भाजपकडचं 4थं मंत्रिपद आहे ते पुण्याच्या मुरली मोहोळ यांचं। मुरली मोहोळ हे सहकार या अत्यंत महत्त्वाच्या खात्यात अमित शहा यांचे सहकारी म्हणून क्रमांक 2 म्हणून जबाबदारी सांभाळतात। सहकार विषयातल्या अनेक चर्चांना ते स्वतःच उत्तरं देतात। अमित शहा केवळ त्यांच्याशी लक्ष ठेवण्याइतपत बोलतात, निरोपही दिले जात नाही असं म्हणतात। असं असेल तर मुरली मोहोळ यांचं स्थान पक्कं आहे। रक्षा खडसे आता खानदेशात कितपत उपयोगी ठरतात तेही पाहावं लागणार आहे। भाजपच्या या 4 मंत्र्यांबरोबरच 2 मंत्री मित्रपक्षांचे आहेत। एक आहेत रामदास आठवले, रिपब्लिकन नेते, यांचं स्थान काहीही झालं तरी ढळणार नाही हे स्पष्ट आहे। आणि 6वा आणि शेवटचा चेहरा आहे प्रतापराव जाधव, जे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्रिमंडळातले प्रतिनिधी आहेत। प्रतापराव जाधव यांच्याकडे असलेलं आयुष खातं तसंच ठेवलं जाईल का हा एक मुद्दा आहे। आणि याचबरोबर सध्याचा सर्वात महत्त्वाचा जो चर्चेला आलेला मुद्दा आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे का? आज एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खासदारांची संख्या महाराष्ट्रातल्या भारतीय जनतापेक्षाही जास्त आहे। 6 खासदार ज्यावेळेला परिसीमन विधेयकासाठी भारतीय जनता पक्षाला आवश्यक असल्याचं मानलं जात आहे, त्यावेळी ते पळवून आणणं
हे एक अतिशय मोठं काम ते लोकतांत्रिक परिभाषेत योग्य ठरत असेल नसेल हा महत्त्वाचा मुद्दा शिंदे यांनी करून दाखवलेला आहे. शिंदे यांच्या या संपूर्ण ऑपरेशनची जबाबदारी आणि अंमलबजावणी त्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राबवली होती. त्यामुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केंद्रीय मंत्रिपदाला लायक असलेला चेहरा झालेले आहेत. श्रीकांत शिंदे महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल, राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यातल्या खासदारांबरोबर सातत्याने दिल्लीत नवे नवे उपक्रम राबवत असतात. ही तरुणांची जी गँग आहे सर्वपक्षीय, ती भारताच्या राजकारणात पुढे काय होईल, भारत पुढे कसा असावा यासाठी बऱ्याच काही गोष्टी करत असते. श्रीकांत शिंदे ऐकत नाहीत. श्रीकांत शिंदे हे माजी मुख्यमंत्र्याचा मुलगा आहेत, त्यामुळे ते त्यांच्या विश्वात राहतात असाही एक आक्षेप घेतला जातो. पण श्रीकांत शिंदे येणाऱ्या प्रत्येकाला उपलब्ध असतात, हसून प्रत्येकाशी बोलतात, स्वतःवरचे आक्षेप मागे टाकत त्यांनी स्वतःचा एक नवा चेहरा समोर आणला आहे. त्यामुळे असा तरुण नेता जेव्हा मंत्रिमंडळाचं वय कमी केलं जात असेल त्यावेळेला मोदींना त्यांच्या मंत्रिमंडळात आलेला निश्चितपणे आवडेल. मुद्दा फक्त एवढाच आहे की मागे एकनाथ शिंदे यांनी माझा मुलगा मंत्री होणार नाही अशी कठोर भूमिका घेत बाप म्हणून स्वतःच्या मुलाला काही संधी देणं नाकारलं होतं. उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य हा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीत मंत्री झाला होता. तसा कोणताही निकष लावायला नको, टीका नको, पार्सलिटीचा आरोप नको म्हणून शिंदेंनी मुलाला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश दिला नव्हता. आता शिंदे यांनी ती भूमिका बदलली आहे का आणि श्रीकांत शिंदे शपथ घेत आहेत का हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सर्वपक्षीय मैत्री सध्या श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्राचा दौरा करत ठिकठिकाणी सुरू केलेलं पक्षविस्ताराचं काम आणि पक्षाच्या पुढच्या विस्ताराच्या योजना हे लक्षात घेता त्यांना संधी दिली जाईल का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. श्रीकांत शिंदे यांचं नाव जर समोर आलं तर त्याला शिंदे यांच्या नेतृत्वातला कोणताही खासदार विरोध करणार नाही असं मानलं जात आहे. 6 खासदार जे आले त्यापैकी काही जणांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली होती असं म्हणतात. भारतीय जनता पक्ष अशा प्रकारची आश्वासनं देणारा पक्ष नाही, पण तरीही येणाऱ्याचं स्वागत म्हणून त्यातल्या एखाद्याला मंत्रिपदाची संधी मिळते का याकडे लक्ष दिलं जाणार आहे. महाराष्ट्रातला एक अतिशय महत्त्वाचा नेता गेले काही दिवस कोणत्याही सरकारमध्ये मंत्री न होता पक्ष संघटनेत जबरदस्त काम करण्याचं व्रत निभावतोय. हा नेता म्हणजे विनोद तावडे. विनोद तावडे हे दिल्लीच्या राजकारणात स्वतःची ओळख करण्यात कमालीचे यशस्वी झालेले आहेत. बॅकरूम बॉय म्हणून, संकटमोचक म्हणून ते काम करत आहेत. येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात विनोद तावडे यांना संधी दिली जाईल का हाही आजच्या स्थितीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठा मतदार आपल्याकडे यावेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे न जाता ते आपल्याहीकडे यावेत असं भारतीय जनता पक्षाला वाटत असेल तर तावडे यांचा चेहरा संघटनेत रुजलेला आहे, विद्यार्थी परिषदेत वाढलेला आहे, भारतीय जनता पक्षाला मंत्री झालेला आवडेल. तावडे हे मंत्रिमंडळात न जाता पक्ष संघटनेत सध्याची भूमिका निभावतात त्यापेक्षाही महत्त्वाचं पद मिळवतात का, किंवा तसं त्यांना सांगितलं जातं का, याकडेही जनतेचं लक्ष आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून आलेले माजी मुख्यमंत्री आहेत. आदर्श घोटाळ्याच्या आरोपामुळे त्यांना काहीसं दूर ठेवलं गेलं होतं, पण आता नव्याने रचना होताना जेव्हा टॅलेंट हवं आहे तेव्हा त्यांना संधी दिली जाते आहे का हेही बघितलं जाणार आहे. विद्यमान मोदी सरकारमध्ये 9 उत्तर प्रदेशचे मंत्री आहेत. मोठं राज्य आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात संधी दिली गेली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांनाही सामोरं जात आहे, त्यामुळे या 9 चेहऱ्यात फेरबदल केले जातील की 9 वरून संख्या 10-11वर नेली जाईल याकडेही लोकांचं लक्ष आहे. दुसरा आकडा होता खालोखालचा बिहारचा. बिहारचे 8 मंत्री सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. बिहारमधल्या निवडणुका संपल्या आहेत. नितीश कुमार हे अजूनही एक मोठा घटक आहेत. त्यांना कशा प्रकारे ॲडजस्ट केलं जातं, त्यांची मंत्रिसंख्या कमी होते का हाही एक बघण्यासारखा मुद्दा ठरणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा राज्यांना मोदी सरकारमध्ये एक
महत्त्वाचं स्थान कायम मिळालेलं आहे. आता त्यात चेहरे बदलले जातात का याकडे बघावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारमधले काही मंत्री संघटनात्मक कामकाजात शिरू पाहत आहेत. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे जे झालेले आहेत ते मोदींच्या सरकारमध्ये मंत्री होते. ते आता एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार बाहेर पडतील का? पंजाबची जबाबदारी सोपवली जाईल का एका मंत्र्यावर? दिल्लीतही काही बदल होतील का? आणि गुजरातच्या भावी निवडणुका लक्षात घेता तिथेही काही चेहरे बदलले जातील का? हा मुद्दा आहे. पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अर्धा डझन मंत्री नेमके काय करतायत? त्यांचं काम समाधानकारक होतं की नाही, की त्याच्याऐवजी आता दुसऱ्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे नायक ठरत असतील तर या नायकाच्या मुलाला जो अत्यंत सक्रियपणे काही हालचाली करतोय त्या श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल का? हाही सध्याच्या उत्सुकतेचा मुद्दा आहे. आगे आगे देखिए होता है क्या. 29 नंतर केव्हाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतोय. त्या डॉक्टर नावाने प्रसिद्ध असलेले श्रीकांत शिंदे असतील का? बाकीचे 6 मंत्री आपलं स्थान राखतील का? आणि नव्यांना संधी मिळेल का? बघत राहूया. खरोखरच यावेळी एवढंच म्हणणं शक्य आहे, आगे आगे देखेंगे होता है क्या. नमस्कार.